मराठा आरक्षण प्रश्नावरती धाराशिवच्या दौऱ्यावर असलेल्या मंत्री रामदास आठवलेंनी मराठा कार्यकर्त्यांची भेट घेतली। जरांगे पाटलांवर मुंबईत येण्याची वेळ येऊ देऊ नका, मराठा कार्यकर्त्यांची रामदास आठवलेंकडे मागणी। मराठा ओबीसी वादाचे मूळ शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच जरांगे नावाचं मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलंय। लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य, तर महाराष्ट्रात ओबीसींची संघर्ष यात्रा निघणार, हाकेंची घोषणा। लक्ष्मण हाकेंनी जातीय तेढ निर्माण करू नये, अन्यथा त्यांची जीभ हासडली जाईल। जरांगेंचे समर्थक गंगाधर काळकुटेंचा इशारा, तर जो कोणी त्यांची जीभ हासडेल त्याला लाख रुपये बक्षीस देऊ, काळकुटेंची घोषणा। मुंबईत पावसानंतर झालेले खड्डे, हाही टेंडर घोटाळा, मनसे नेते संदीप देशपांडेंची टीका। मुंबई महापालिकेनं एनओसी ही रिन्यू केली नव्हती, अधिकारी जाणीवपूर्वक भ्रष्टाचार करतायत का, देशपांडेंचा सवाल। एनडीएच्या उमेदवाराला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी समर्थन देणार नाही, खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट। भाजपला मतफुटीची भीती वाटतेय का, राऊतांचा सवाल। सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे पहिले नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता। भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची प्रतिक्रिया, मात्र राजकारणात सौजन्य दाखवावं लागतं, पण ते राऊतांमध्ये नाही, बन यांची टीका। येत्या काळात भाजप एक नंबरचा पक्ष राहील, वनमंत्री गणेश नाईकांचं मोठं वक्तव्य। ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, पालघर, उल्हासनगरची जिल्हा परिषद आमच्याकडेच राहील, वनमंत्री गणेश नाईक यांना विश्वास। काँग्रेसची राजकीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करा, जनहित याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे मागणी। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची चौकशी करण्याचीही मागणी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचाऱ्यांचं या महिन्याचं वेतन 26 ऑगस्टलाच होणार। गणेशोत्सवानिमित्त 5 दिवस आधी वेतन देण्याचा शासनाचा निर्णय। एसटी कर्मचाऱ्यांचाही ऑगस्टचा पगार याच महिन्यात होण्याची शक्यता, पगाराची फाईल आजच वित्त मंत्रालयाकडे पाठवण्याचे निर्देश। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली, मात्र बेस्टच्या निवडणुकीत त्यांची माती झाली। ठाकरे बंधूंच्या युतीवर रामदास आठवलेंची त्यांच्या शैलीत टीका। सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर आता सरकारचं नियंत्रण, परदेश दौऱ्याचा राज्य सरकारला नेमका काय उपयोग होणार याचा तपशील द्यावा लागेल। राज्यात नोकरदार महिलांच्या मुलांसाठी पाळणा योजना, पहिल्या टप्प्यात 345 केंद्रांद्वारे 6 महिने ते 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना सुरक्षित देखभाल, पोषणयुक्त आहार आणि पूर्वशालेय शिक्षण दिलं जाणार। कबूतरखान्यांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीनं खाद्य पुरवण्याबाबत मुंबई महापालिकेकडे 3 संस्थांचे अर्ज। दादर कबूतरखाना ट्रस्ट बोर्ड, यास्मिन भन्साळी अँड कंपनी आणि अॅनिमल अँड बर्ड्स राईट्स ऍक्टिव्हिस्ट या 3 संस्थांचे अर्ज। भटक्या कुत्र्यांबाबत 11 ऑगस्टच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। भटक्या कुत्र्यांना दिल्ली एनसीआर बाहेर काढण्याच्या आदेशांना स्थगिती। कुत्र्यांचं निर्बीजीकरण करूनच सोडा, सुप्रीम कोर्टाचे आदेश। रोहित पवारांकडून चिमुकलीचा व्हिडिओ पोस्ट, पुढची पिढीही भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी तयार। मराठी शाळेतल्या चिमुकलीच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट। जुन्या वाहनांचं पुन्हा रजिस्ट्रेशन करणं महागलं, वाहन नोंदणी शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय। रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून अधिसूचना जारी। खासगी तसंच सरकारी इलेक्ट्रिक 4चाकी वाहनांना अटल सेतूवर आजपासून मोफत प्रवास, इतर 2 महामार्गावरही टोल माफी होण्याची शक्यता। ठाण्यातील घोडबंदर रोडवर अवजड वाहनांना 31 डिसेंबरपर्यंत बंदी, वाहतूक भिवंडी मार्गे वळवण्याचे मंत्री सरनाईकांचे आदेश, तसंच वाहतूक बदलाचे आदेश तात्काळ काढले जावेत, सरनाईकांच्या एमएमआरडीएला सूचना। आजपासून गणपती विशेष गाड्या धावणार, पुढील 21 दिवसात तब्बल 367 गाड्या प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार। सीएसएमटी ते सावंतवाडी गाड्या असतील। गणेशोत्सव काळातील पुणे मेट्रोचं वेळापत्रक जाहीर, 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत पहाटे 6 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार। सोलापुरात आश्रमशाळांची दुरावस्था झाली आहे, विजयंती कल्याण समितीचा गौप्यस्फोट। आश्रमशाळेत विद्यार्थिनींना शिक्षण देण्याऐवजी चक्क शाळेची कामं करण्यास भाग पाडलं जात असल्याचं समितीचे सदस्य आमदार अमोल मिटकर यांनी सांगितलंय। नाशिकमध्ये पावसामुळे गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, यामुळे चांदोरी इथे पूरस्थिती निर्माण, तर हेमाडपंथी मंदिरं आणि खंडेराव महाराज मंदिर पाण्याखाली। जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदी तुडुंब, बीडच्या गेवराईतील राक्षस भुवन मंदिर पाण्याखाली। वाशिममधील बिरबलनाथ धरण प्रकल्प ओसंडून वाहतोय, प्रकल्प तुडुंब झाल्यानं
परिसरातील गावांची पिण्याच्या पाण्यासह रब्बी आणि उन्हाळी सिंचनाची सोय. भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील सगळे बंधारे पाण्याखाली. शेतीचं मोठं नुकसान. भीमा नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा. सांगलीतील कृष्णा नदी पात्रातील पाणी ओसरू लागल्यानंतर आता मगरीचं दर्शन. त्यामुळे नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांनी शेतात जाताना काळजी घेण्याचं वनविभागाचं आवाहन. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील वानोजा येथील स्मशानभूमीला रस्ता नसल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांचे हाल. ही गैरसोय दूर व्हावी, ग्रामस्थांची मागणी. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील डोळंबा ते वडगाव पांदण रस्ता 12 वर्षांपासून रखडला. पावसामुळे रस्त्याची दुरावस्था, शेतकऱ्यांची गैरसोय. हजारो रुपये खर्च करून देखील भिवंडी-वाडा रस्ता खड्ड्यातच. हे खड्डे 15 ते 20 फुटाचे असून या खड्ड्यांची खोली जवळपास अर्धा ते 1.5 फुटाची आहे. बीडमध्ये लव्ह ट्रायंगलमधून होमगार्ड महिलेची हत्या. अयोध्या वरकटे असं मृत होमगार्ड महिलेचं नाव. मयत महिला आणि तिच्या मैत्रिणीचंच एका तरुणावर प्रेम असल्याच्या कारणातून मैत्रिणीकडूनच हत्या झाल्याची माहिती. मुंबईच्या शिवडी झकेरिया बंदर इथे शाळेच्या बसचा अपघात. या बसमध्ये एकूण 30 विद्यार्थी असून यातील 4 विद्यार्थी जखमी झाले. त्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. येवल्यात मोबाईलमधील पबजी गेमनं मुलाचा बळी घेतलाय. कुटुंबियांचा आरोप. यशराजनं आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये मानसिक अस्वस्थतेबद्दल त्यानं लिहिलंय. यशराज हा पबजीच्या आहारी गेला होता. पुण्यातील अहिल्यानगर रस्त्यावरती मानवी सांगाडा आढळला. चौकशी केली असता सांगाडा प्लास्टर ऑफ पॅरिस आणि तारेचा वापर करून बनवल्याचं समोर. यवतमाळच्या दारव्हा इथं खड्ड्यातील पाण्यात बुडून 4 बालकांचा मृत्यू तर नातवाच्या मृत्यूच्या धक्क्यानं हृदयविकाराचा झटका आल्यानं आजोबांचाही मृत्यू. भोईवाडा बीडीडी चाळीतला धक्कादायक प्रकार समोर. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर तरुणानं चाकू घेऊन कुटुंबाला धमकावलं. पोलिसांच्या समोर तरुण चाकू घेऊन कुटुंबाला धमकावत असल्याचा व्हिडिओ समोर. मावस भावाशी लग्नाला विरोध केल्यानं मुलीच्या वडिलांनी हत्या केली. हत्या केल्यानंतर स्वतः वडिलांनी देखील आत्महत्या केली. अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावच्या शेत शिवारात तब्बल 8 फुटाचा मोठा अजगर आढळला. सर्पमित्रांनी अजगराला रेस्क्यू करून अधिवासात सोडले. नागपूरची प्रसिद्ध काळी आणि पिवळी मारबत उद्या निघणार. या मारबत महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात. वेगवेगळ्या विषयावर निघणारे हे बडगे या महोत्सवाचं आकर्षण असतं. या मारबत महोत्सवाला जवळपास 144 वर्षांची परंपरा आहे. सहारनपूरमध्ये गुगल मॅप्सवर विश्वास ठेवणं धोकादायक ठरलंय. मॅप फॉलो करताना कार तलावात कोसळली. नागरिकांनी चालकाचे प्राण वाचवले. मुकेश अंबानींच्या मातोश्री कोकिलाबेन यांची प्रकृती बिघडली. मुंबईच्या एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल. अनिल अंबानी आणि नीता अंबानीही तातडीनं मुंबईत. पंतप्रधान मोदी आज बिहारच्या दौऱ्यावर. गयाजी आणि बेगुसराय इथं विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार. गयाजी ते नवी दिल्ली अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार. पंतप्रधान मोदी नितीश कुमार यांच्या राजकारणाचे आणि त्यांच्या पक्षाचं पिंडदान करण्यासाठी गया इथे येत आहेत. राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यांची मोदींच्या बिहार दौऱ्यावर टीका. स्वतःला ट्रेंडिंग गुरु म्हणवणारा ब्रोकर अवधूत साठेंच्या अकादमीवर सेबीचे छापे. कर्जतमधील साठेंच्या अकादमीवरती सेबीचे छापे. मुसळधार पाऊस सुरू असूनही सेबीकडून झाडाझडती. बुधवारी सकाळी 6:30 वाजल्यापासून कर्जतमध्ये सेबीचं पथक दाखल झालंय. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळेची प्रकृती पुन्हा बिघडली. विनोद यांचे भाऊ वीरेंद्र कांबळेंची माहिती. काही महिन्यांपासून मेंदूमध्ये गाठ असल्याची माहिती समोर. गुरुग्राममधील युट्यूबर एल्विश यादवच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी एका व्यक्तीला अटक. आरोपीचं नाव ईशान उर्फ इशू गांधी आहे. गुरुग्राम पोलिसांची कारवाई. दक्षिण अमेरिकन देश कोलंबियामधील कॅली येथील एअरबेसवरती मोठा हल्ला. ट्रक बॉम्ब झाल्याचं समोर. या हल्ल्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले. अमेरिकेत बनवलेलं आणखी एक जेट विमान कोसळलं. मलेशियन एअरफोर्सचं F-18 विमान कोसळलं. गेल्या 10 महिन्यात अमेरिकेनं 6 HF-18 विमानं गमावल्याची माहिती.